राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार ठरल्याची माहिती मिळतेय। मंगळवारी रात्री झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत रामदास आठवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। तर याशिवाय विनोद तावडे, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर आणि भागवत कराड यांची नावे दिल्लीला पाठवली गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वर्षा बंगल्यावर काल भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह 12 प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती। रवींद्र चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष, आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देणार आहेत। गणेश, काय अधिकची माहिती आहे? कोणते उमेदवार ठरलेत? कोणाची नावे दिल्लीला पाठवल्याची माहिती आहे? नक्कीच भाजपची महत्त्वाची कोर कमिटीची बैठक आहे ती खरं तर रात्री पार पडलेली आहे। प्रामुख्याने या बैठकीमध्ये सगळ्या नावांवर आहे ती चर्चा झालेली आणि या सगळ्या संदर्भातली नावं आहेत ती घेऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहे ते दिल्लीला जाणार आहेत आणि दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेऊन या सगळ्या नावांवर पुन्हा एकदा चर्चा होईल आणि त्यानंतर नावावर शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळणार आहे। विशेष करून जर बघायचं झालं असेल तर रामदास आठवले यांची देखील टर्म संपते, त्यामुळे रामदास आठवले यांना मित्र पक्ष म्हणून आहे ती एक संधी भाजपकडूनच्या कोट्यातून आहे ती दिली जाणार असल्याचं सांगितलं जातं। तर दुसरीकडे विनोद तावडे असतील, प्रीतम मुंडे असतील, प्रीतम मुंडेच्या जागेवर खरं तर गेल्या वेळेस पंकजा मुंडे ह्या निवडणूक लढल्या होत्या, त्यामुळे प्रीतम मुंडे यांना देखील राज्यसभेची वर्णी आहे ती लागण्याची शक्यता आहे। दुसरीकडे भागवत कराड यांची देखील टर्म संपते, त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देतात का हे देखील बघणं गरजेचं आहे। धैर्यशील पाटील असतील, त्याचबरोबर रावसाहेब दानवे यांचा देखील आहे तो लोकसभेच्या वेळेस पराभव झाला आणि त्यामुळे त्यांना राज्यसभेवर ही वर्णी लागण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते। त्यामुळे 10 ते 12 नावांवर आहे ती काल बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि यानंतरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीमध्ये जाऊन राष्ट्रीय अध्यक्षांची आहे ती भेट घेऊन या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करतील आणि 28 तारखेला सगळ्या नावांवर शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळणार आहे। नक्कीच गणेश, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता काल रात्री वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली होती, तर त्यातच राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार ठरल्याची माहिती आहे।